राज्यभरामध्ये कुरेशी समाजानं बफ विक्रीवरती बंदी केलेली आहे। त्यानंतर कुरेशी समाजाची एक बैठक सोलापूरमध्ये आडम मास्तर यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली आणि या बैठकीमध्ये मूकमोर्चा करण्याचा निर्णय झाला आहे। मात्र या मोर्चाला गोरक्षकांकडून विरोध केला जातोय। खरं तर गोरक्षकांवरतीच कुरेशी समाज वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप करतोय। गोरक्षक आपल्यासोबत आहेत, त्यांना विचारूया या आरोपासंदर्भात त्यांचं काय म्हणणं आहे। आता खरं तर गोरक्षकांवरती वेगवेगळे आरोप कुरेशी समाज करतोय आणि त्यांचं म्हणणं आहे की मशीनची विक्री करण्याची परवानगी असताना देखील गोरक्षकांकडून गाड्या अडवल्या जात आहेत आणि त्यांना त्रास दिला जातोय। नेमकं काय आपलं म्हणणं आहे आणि या मोर्चा संदर्भात आपली काय भूमिका आहे? जय श्रीराम। मी सुधीर बहिरवाडे, अखिल भारत कृषी गोसेवा संघ सोलापूर जिल्हा। आज त्यांनी जे म्हशीच्या संदर्भात बोलले, तुम्ही ज्या वेळेला म्हशीची गाडी पकडतात आणि कारवाई होते, कारवाई झाल्यानंतर जेव्हा गोशाळेत म्हशी येतात त्यावेळेला तुम्ही पत्रकार लोकांना आम्ही एक वेळ तुम्हाला तिथं बोलवू आणि त्या आडम मास्तरांना बी तिथं घेऊन जाऊ, पिळायला लावू दूध, आपण दूध पिळायला काय अक्षरशः दुधाचे म्हशी असतात। मला एक सांगा, आज दुधाची एवढी कमतरता भासायला लागली आहे। आपल्याला कमीत कमी या भारताला एक अंदाजे माझ्या ह्याच्याने एक 50 ते 60 कोटी लिटर दूध आपल्याला लागतं आहे काय। तर आपल्याला दूध किती मिळतं आहे? 17-18 कोटी दूध मिळतं आहे। मग एवढं राहिलेलं दूध हे पावडरचं दूध, पावडर घालून आज पाजलं जातं आहे। आज रोगराई जी व्हायला लागली आहे पावडरच्या दुधामुळे व्हायली आहे। आज तुम्ही लहान लेकराला बघा, डायबिटीज, शुगर व्हायला लागलं आहे आणि इतर लोकांना आजार व्हायला, ते कशामुळे व्हायला लागलं आहे? तरी दूध मिक्सिंग यायला लागलं आहे। जे दूध आहे ते मिक्सिंग, आणि हे कुरेशी लोक गाया संपवल्या, आता म्हशीच्या पाठीमागे लागलेत म्हशी खायचं। मी त्यांना एकच सांगतो की आम्ही तुम्हाला गाई तर कापून दिलीच नाही आहे, जेवढे गाया वाचवले ते मी वाचवलेत, आता म्हशी बी वाचवणार, कारण तो राष्ट्रहिताचा प्रश्न आहे, तो राष्ट्रहिताचा प्रश्न आहे, तुमच्या पोटापाण्याचा प्रश्न नाही आहे। अहो मला तुम्हाला एक सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये प्रथम त्यांनी गोमाता गाईचा उल्लेख केलेला आहे की परिशिष्ट 48 मार्ग तत्वामध्ये की त्यांनी सांगितले की शेती उपयोगी गाई, बैल, म्हैस याची तुम्हाला कत्तल करता येणार नाही। तरीसुद्धा सरकारनं भाकड या शब्दावर, त्या म्हशीचा काय उपयोग नाही अशा भाकड शब्दावर त्यांनी कापाला परवानगी दिली। मग कापाला परवानगी दिल्यानंतर तुम्ही प्रामाणिकपणाने काम करा ना। समाजाचं असं म्हणणं आहे की 1976चा जो कायदा महाराष्ट्रामध्ये लागू आहे गोवंश हत्याबंदीचा, त्यामध्ये गोवंशच्या व्याख्येमध्ये म्हशीचा समावेश नाही आहे। महाराष्ट्र सोडून इतर राज्यामध्ये जिथं ठिकाण लागू आहे त्या काही राज्यांमध्ये म्हशींचा समावेश आहे, पण महाराष्ट्रात म्हशींचा समावेश नाही असं त्यांचं म्हणणं आहे। म्हशींचा कायदा आहे वेगळा आहे, तो म्हशींचा कायदा, त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की लहान रेडे, लहान आणि म्हशी, जे दुधाचे म्हशी आहेत, जे 1 लिटरसुद्धा दूध निघतं आहे, अशासुद्धा म्हशी तुम्ही कापू शकत नाही। पण या लोक, अहो तिथं मुळेगावला कत्तलखाना चालतो मोठा लट, तिथं 850 म्हशी रोज कापले जातात। मग ते म्हशी कापले जाते आणि ते म्हशीचा सगळा मांस तो एक्सपोर्ट करतो बाहेर, यांनासुद्धा देत नाही तो माणूस, तो बाहेरच्या बाहेर एक्सपोर्ट करतो, हे करतो। मग आता मला एक सांगा, यांनी सांगतात की आम्ही जे बीफ दुकानं चालवतो ते सगळे दुकानं म्हशीच्या मटणाचे। मग मला एकाने सुद्धा एवढ्या कुरेशीमध्ये एकाने की मी जनावरं कापताना डॉक्टर सर्टिफिकेट घेतलेलं आहे, मी या कत्तलखान्यात कुठल्या जे कत्तलखान्याची परवानगीची मी पावती आणलेली आहे, अशा एकाने मी दाखवा। मी आता त्यांना चॅलेंज करतो की ह्या पुढं तुम्ही जे आता बंद ठेवलं आहे ना, ते कायमचं बंद तुमचं, आम्हीच तुम्हाला उघडू देणार नाही। आम्ही तुम्हाला, त्यांनी शेतकऱ्याच्या नावाखाली आंदोलन करायलेत, पण एक शेतकरी आले का? एक शेतकरी आलाय का? शेतकऱ्याला फरक पडतं म्हणून आंदोलन दाखवावं लागले। तुम्हाला सरकार विचारायला बी तयार नाही। उगाच तुम्ही तुमचा बंद केला हो, तुम्ही तुमचं केलं हो, शेतकऱ्याला त्रास होणार, शेतकरी काही त्रास नाही। परवा काल शेतकऱ्याने, मी तुम्हाला व्हिडिओ बी आद्या व्हायरल करणार आहे फेसबुकवर, 27 जर्शा आणि 1 रेडा मला स्वतः शेतकऱ्यांनी दिले एका गावातनं, आणि मी येऊन गोशाळेला सोडलं, त्यांना विचारलं तुम्हाला काय तकलीफ? काही नाही म्हणले, पुण्याचं काम होऊ दे म्हणले, असं सोडलं की खाटकं घेऊन जातात म्हणले, गावात सोडत होतं खाटकं घेऊन जात होते म्हणले, यामुळे आमचं पुण्य व्हायला होऊ दे म्हणले। म्हणजे एवढा विषय सांगितलेला आहे त्यांनी। 7 तारखेला मूकमोर्चाची घोषणा केली, आडम मास्तरांच्या नेतृत्वामध्ये मोर्चा होणार सोलापूरमध्ये, त्या संदर्भात आपली भूमिका काय? मी तुम्हाला सांगू का, आडम मास्तरनं काल एक शब्द वापरला, मी गाईला माता मानतो। मग तू जर गाईला माता मानत असतील आडम मास्तर तुम्ही, तर मग तुम्ही कुरेशी लोकांसोबत कसं बसता हो? तुम्ही सुद्धा खाटिकच आहे, तो माता बी तर मानत नाही, मग तुम्ही सुद्धा गोमांस खाता, उगा आमच्यासमोर माता मानता, हे कुठलं काढलं आहे? संपलं राजकीय तुमचं, सगळं झालं, आता बसा की घरामध्ये, कशाला पाहिजे तुम्हाला हे सगळं उठा ठेवी? गाईला माता बी मानता आणि कुरेशी लोकांसंगड बसता। कुरेशी लोक गाई कापताना सापडल्यानंतर निषेध केला का तुम्ही आयुष्यात? कधी तर निषेध नोंदवलाय का? बा त्यांनी गाई कापताना सापडले, हिंदू धर्माच्या भावना दुखवले गेले, तर आपण निषेध करा? अजिबात नाही, अजिबात केलेलं नाही। अहो तुम्हाला आडम मास्तर साहेब, तुम्हाला मी एक सांगतो की हा जो गाईचा जो पैसा आहे, त्यातला हाडाचा जो पैसा आहे, मी स्पष्ट बोलायला लागलोय, हाडाचा पैसा टेरिस्टला जातो, याची नोंद आहे शासनाकडे।
टेरिस्टला जातो, भेंडी बाजार म्हणून मुंबईला, तिथं एक बँक आहे, बँकेत पैसा जमा होतो आणि तो पैसा टेरिस्टला जातो. लव जिहाद, लँड जिहाद, इतर टेरिस्ट कामं त्या गाईच्या हाडाच्या पैशात नव्हतात, तो इस्लामचा पैसा मानला जातो, हे ध्यानात ठेवा. तर गंभीर आरोप करतायत. 7 तारखेला जे मोर्चा होतोय त्या मोर्चा संदर्भात आपली भूमिका काय? जय श्रीराम. मी शिवराज गायकवाड बोलतो. त्यांनी मोर्चा महाराष्ट्रात काढू दे, अख्खा भारतात काढू दे, ते मोर्चाचं जेव्हा गांभीर्य आम्ही जेव्हा लक्षात येईल या समाजाला, हिंदू समाजच त्या मोर्चाला विरोध करेल. मी कुरेशी समाजाला सांगू इच्छितो, अनेक व्यवसाय या सोलापूरमध्ये, या भारतात, या महाराष्ट्रात अनेक व्यवसाय. मी तर तुमचं मी स्वागत करतो की तुम्ही कायमचंच बंदी घाला मासवर. तुम्ही गायींचं जाती, जे हजारो जाती आपल्या भारतात होते गायींचं, ते जाती तुम्ही नष्ट केलं आणि तुम्हाला कापण्याचा अधिकार कायद्यात नाही. तुम्ही कायद्याच्या चौकटीत कुठलीही गाय म्हणा, म्हशी म्हणा, हे सगळ्या गोष्टी कत्तल कर्तव्य कायद्याच्या चौकटीत बसत नाही. म्हशीचं विषय आलं तर म्हशीचं पिन भरपूर प्रजाती आहे, ते पिन संपुष्टात येत आहे. म्हैस आपण हे भारतात संस्कृतीमध्ये एक दुधासाठी आपण ते व्यावसायिक म्हणून ते शेतकरी वापरतात. तुम्ही त्याला कत्तल केला, त्याचा आमचा कडोकड विरोध आहे. याच्या आपली गोशाळा आहे, आपण कशा पद्धतीनं सांभाळ करता? लोकांचं असं म्हणणं आहे की गोशाळ्यामधनं विक्री होते, खाटकांकडे आणून दिल्यानंतर गोरक्षकांनी पडल्यानंतर तिथूनच विक्री होते, अशा पद्धतीचे आरोप देखील खाटीक समाजाकडनं केले जात आहेत. जय श्रीराम. देवीदास मेटकरी, तेजामृत गोशाळा तळे हिप्परगा सोलापूर. ज्यावेळेस जनावरं आमच्या गोशाळेमध्ये दाखल होतात त्यानंतरनं त्यांचं संगोपनाचं काम आमचं सगळं चालू झालेलं असतं आणि केस लढवणं वगैरे ह्या पण गोष्टी आम्ही पूर्णपणे हाताळतो. परंतु त्यानंतरनं ज्यावेळेस त्या जनावरं सगळे गोशाळ्याला जमा होतात त्यानंतरनं आम्ही बॉन्ड वगैरे देऊन आम्ही शेतकऱ्यांच्या हाती देतो आणि त्यातून असा गैरसमज पसरवतात की हे म्हणजे गोशाळेचा धंदा आहे आणि भाकड जनावर सांभाळायला तुम्हाला काही अडचण आहे का? नाही, आम्हाला काय अडचण नाही. किती भाकड जनावर तुम्ही सांभाळायची तयारी? हो, सांभाळायला तयार आहे. हे सगळे गोरक्षक आहेत. खरं तर याच्या आधी आम्ही अनेक गायी वाचवलेल्या आहेत, मात्र याच्या पुढे आता म्हशींना देखील वाचवण्याची जबाबदारी आम्ही घेतो. अशा पद्धतीची भूमिका जी आहे या सगळ्या गोरक्षकांची. आणि खाटीक समाजानं जर आत्ता म्हशी कापण्याचा किंवा बफ विक्रीचा बंद करण्याचा व्यवसाय जर केला असेल तर ते कायमचा बंद करावा, अशा पद्धतीचं आवाहन देखील ते या निमित्तानं करतायत. कॅमेरा पर्सन विकास दिसा, आफ्ताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.